नाशिकच्या गंगापूर रोडवरील डोंगरे वसतिगृह मैदान येथे नेरेडकोच्या वतीने तिसरे भव्य होमेथॉन प्रॉपर्टी एक्स्पो आयोजित करण्यात आले। दिनांक 18 ते 20 डिसेंबर दरम्यान या होमेथॉन प्रॉपर्टी एक्स्पोचे भव्य आयोजन करण्यात आले। या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत फीत कापून संपन्न झाले। कार्यक्रमासाठी उपस्थित प्रमुख मान्यवर कुंभमेळा आयुक्त शेखर सिंग, नाशिक महानगरपालिका विकास प्राधिकरणचे जलज शर्मा, आदिवासी विकास विभागाचे आयुक्त लीना बनसोड, बीएसएनएलचे व्यवस्थापक सारंग मानवीकर, ऑर्थोपेडिक सर्जन डॉक्टर विजय काकतकर, नरेडकोचे अध्यक्ष सुनील गवादे, होमेथॉनचे मुख्य समन्वयक जयेश ठक्कर, विकास काला राजू शाह, विकास शाह, उदय शाह, मनोज टिबरीवाल, अजय नेरकर, दीपक बिल्डर्सचे संचालक दीपक चंदे, मौलिक दवे, हितेश ठक्कर आदी मान्यवर उपस्थित होते। उद्घाटनावेळी आलेल्या सर्व प्रमुख मान्यवरांनी यावेळी होमेथॉन एक्स्पोच्या सर्व स्टॉलला भेटी दिल्या। आयोजकांच्या वतीनं यावेळी शाल पुष्पगुच्छ देऊन आलेल्या सर्व मान्यवरांचा सत्कार झाला। यावेळी सुनील गवादे, हितेशबाई ठक्कर यांनी आपली मनोगत व्यक्त करत नरेडकोच्या वतीनं नाशिककरांनी दाखवलेला विश्वास आणि प्रेमामुळे तिसरे होमेथॉन प्रॉपर्टी एक्स्पो आयोजित करत असल्याचा आनंद व्यक्त केला। आणि जयेशभाई आहे, अभय नेरकर आहे आणि सर्वच, म्हणजे मी आता इथे सगळ्यांची नावं घेतली, पण या टीमने दिवस रात्र गेले 3 महिने प्रचंड मेहनत घेऊन आज जे काही उभं केलं आहे, मी या आपल्या सगळ्या टीमचं आभार मानतो। होमेथॉनचे समन्वयक हितेश ठक्कर यांनी यावेळी होमेथॉन प्रॉपर्टी एक्स्पोला जेवढे ग्राहक भेटी देतील त्या संख्येत नाशिकमध्ये वृक्षारोपण करणार असल्याची माहिती दिली। लँड बुक केला तर त्याला इफेक्टिव्ह व्याजदर लागेल 4.99। उर्वरित म्हणजे वरचे 2.5% असो का 3% असो, वर्ष, 6 महिने, 1.5 वर्ष जे काही पोझिशनचा कालावधी असेल तोपर्यंत त्या बिल्डरने त्याचे पैसे भरायचे असं आम्ही कबूल केलेलं आहे आणि ते आम्ही भरणार आहोत। मी ह्या निमित्ताने हे सांगू इच्छितो। थांबतो। धन्यवाद। कार्यक्रमासाठी आलेले प्रमुख मान्यवर NMRDAचे जलज शर्मा यांनी यावेळी आपलं मनोगत व्यक्त करत घर खरेदीचं स्वप्न पाहणाऱ्या ग्राहकांसाठी होमेथॉन प्रॉपर्टी एक सुवर्ण संधी असल्याचं सांगितलंय। पासून एक खूप मोठा नाशिक शहरासाठी अट्रॅक्शन झालेलं आहे। त्यामध्ये दरवर्षी जे लोक येतात, रजिस्ट्रेशन होतात, त्याच्यासोबतच जे लोकांचा जे प्रतिसाद असते ते वर्षानुवर्ष वाढलेला दिसतोय। माझं पण सौभाग्य आहे की माझा हे तिसरा वेळ आहे की मी नरेडको सोबत ह्यामध्ये मला येण्याची संधी मिळालेली आहे आणि मी माझ्या डोळ्यासमोर यामध्ये प्रोग्रेस होताना बघतोय। तो मला नक्की माहीत आहे की अशा प्रकारचे इव्हेंट्स जे आहेत त्याच्या सर्वसामान्यावर आणि जे इच्छुक आहे घराचे जे इच्छुक आहे त्यांच्यासाठी एक मोठा एक इव्हेंट असतो दरवर्षी ते पण, आणि हे सणाच्या हे काल असते तर त्यामध्ये लोकांची इच्छा पण असते। आणि दुसरी एक ह्यामध्ये महत्त्वाची बात की यामध्ये एकदम लोएस्ट जे इन्कम ग्रुप आहे LIG पासून एकदम मोठे जे सुपर लक्झरी अपार्टमेंट्स आहेत तेव्हापर्यंत प्रत्येक प्रकारचे नीड्सला, प्रत्येक प्रकारची गरजांना केटर करण्यासाठी इकडे स्टॉल्स आणि डेव्हलपर्स उपस्थित असतात। मी याच्यासोबतच जे यांच्या खूप जे चांगला उपक्रम आहे हे जितकी रजिस्ट्रेशन होतील त्यामध्ये तेवढेच ते झाड लावणार, हे पण खूप अभिमानास्पद आहे, खूप प्रशंसनीय आहे आणि याबद्दल मी खूप नरेडकोचे अभिनंदन करतो। आणि सर्व मेंबर्सला शुभेच्छा। खूप सुंदर असा एक एक्स्पो केलेला आहे बरेच वर्षापासून। तर होमेथॉन 2025साठी नरेडकोला सर्वात आधी तर शुभेच्छा। स्टॉल्स पण जे आता बघितले खऱ्या अर्थाने 13,000 स्क्वेअर फीटचे सुद्धा अपार्टमेंट तुम्ही करताय आणि 240 मीटरपर्यंतची बिल्डिंग करताय। मी सांगत होतो 240 किंवा 250 मीटरची, मला आता PCMCमध्ये पण आठवत नाही, म्हणजे मी म्युन्सिपल कमिशनर होतो की तिकडे पण झालेलं नाही आहे आणि पुणेला झालं असेल त्या माहितीने पण एक दोनच बिल्डिंग असते। विच इज ऑल्सो क्लिअर रिफ्लेक्शन ऑफ द फॅक्ट दॅट नाशिक एक डेस्टिनेशन म्हणून, नाशिक एक शहर म्हणून माझा नाशिकला पहिला अनुभव आहे। आतापर्यंत गडचिरोली झाला आहे, सिंदूर झाला आहे, बरंच काही चांदा ते बांधा वगैरे झालं, पण खांडेर झालं नव्हतं। आता माझा पहिला एक्सपिरियन्स आहे आणि खरं मला आणि माझी वाईफला सर्वात आधी जे एक फरक जाणवला आहे तो आहे तुमचं AQI आणि एअर क्वालिटीच्या संदर्भातलं। वेदर इज ॲब्सोल्युटली अमेझिंग, कनेक्टिव्हिटी वाईज पण खूप अमेझिंग आहे।
आणि नाशिक इज ॲट दॅट क्रॉस सेक्शन वेअर मला वाटतं आत्तापर्यंत नाशिक खूप पंच बिलो इट्स वेट केलेलं आहे. पण आय थिंक वी आर ॲब्सोल्युटली ॲट दॅट राईट क्रॉस सेक्शन, राईट जंक्शन वेअर नाशिक कॅन स्टार्ट पंचिंग मच अबव इट्स वेट. आणि आत्ता मला प्रॉम्प्ट झाला की कुंभच्या संदर्भातलं काहीतरी बोलायचं. कुंभ आयुक्त म्हणून जॉईन केलं आहे तर तो बोलणं साहजिक पण आहे. 27 मधला जे आपला कुंभ आणि नाशिकची एक मुख्य ओळख आहे. आय थिंक नाशिक इज ऑल्सो वन व्हेरी युनिक डिस्ट्रिक्ट ज्याच्यामध्ये टुरिझमपासून, स्पिरिच्युअलिटीपासून, तुमच्या इंडस्ट्रीपासून बरंच काही याच्यामध्ये खूप एक चांगला एक असा मिक्स आहे विच गिव्स समथिंग टू एव्हरीवन. कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह यांनी यावेळी मुंबई पुण्यापाठोपाठ नाशिक हे पर्यटन आणि धार्मिक स्थळ असल्याने कुंभमेळ्याच्या निमित्ताने होणारा विकास तसेच बिल्डर असोसिएशनकडून विकासाला मोठा बूस्ट मिळणार असल्याची माहिती दिली. आलेल्या मान्यवरांनी यावेळी प्रत्येक स्टॉलला भेटी देऊन प्रॉपर्टी एक्स्पोमध्ये उभारण्यात आलेल्या गृह प्रकल्पांची माहिती जाणून घेतली. स्टार 24 फास्ट न्यूजसाठी गौरव पाटील, नाशिक.